हाय फ्रेंड्स, मी आहे सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे शनिवार आणि आता सकाळचे वाजलेत 9। शनिवारी आणि रविवारी शिवांशला सुट्टी असते। तर शिवांश आता मस्त झोपलेला आहे। म्हणलं त्याला काल रात्री झोपताना म्हणतो की मम्मी माझं उद्या स्कूल आहे का? तर मी म्हटलं नाही बाळा, उद्या आणि परवा म्हणजे 2 दिवस तुला सुट्टी आहे। 2 दिवस सुट्टी आहे तर मी म्हटलं उद्या उशिरा उठायचं, लवकर उठलं नाही तरी चालते। तर ठीक आहे म्हणे। तर मग आता ना तो निवांत झोपलेला आहे तिकडे। तर दोघांनाही थोडा वेळ अजून झोपू देते। नाहीतरी रोज मुलांना शाळेत जायचं असलं की लगेच उठवावं लागतं, लगेच उठतात मुलं। आणि आज अद्विक बऱ्यापैकी झोपला, त्याच्यामुळे मला सकाळी लवकर उठता आलं। आणि मिस्टरांना आज मी टिफिन दिला, तर कधी होतं कधी नाही होत अशी परिस्थिती चालू आहे। माझ्या टिफिन बनवायच्या टायमावर उठलं बाळ तर मग टिफिन झाला कॅन्सल। आणि मग थोडा वेळ चांगलं झोपलं तर मग पटकन उठते आणि टिफिन बनवून घेते। तर काल मी भाज्या निवडल्या होत्या, मेथी पालक आणि कोथिंबीर। त्यातली मेथी बी केली बघा, दाण्याचं कूट टाकून केली आणि चपात्या केल्या। आणि तिकडे बघा मी ट्रायपॉड काढून ठेवलेला आहे, जो मला गिफ्ट दिला आहे ना तो ट्रायपॉड मी काल काढला। विचार केला की एखाद्या दिवशी त्यांनी शूट करणार, पण ते बघा फ्रीजवरच ठेवून दिलेलं आहे मी। मला आवडला ट्रायपॉड, छान आहे, खूप छान तर मी ठरवलं होतं की माझे 1000 सबस्क्रायबर झाल्याशिवाय मी माझ्या पैशाने मी ट्रायपॉड घेणार नाही। आणि कारण तर गरज होतीच ट्रायपॉडची, कारण तर मला इकडे तिकडे वस्तूंचा आधार घेऊन मला व्हिडिओ शूट करावा लागत होता। तर मी ते ट्रायपॉडनं आता काढून ठेवलेलं आहे, पण व्हिडिओ अजून शूट केला नाही त्याने मी। तर आज मी ट्रायपॉडनीच व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेन। आज ना पिण्याचं पाणी येणार आहे, पिण्याच्या पाण्याची वाट बघत आहे, कारण तर ना हंडा वगैरे घासून घ्यावा लागतो, माठ वगैरे चांगला धुवून घ्यावा लागतो। पिण्याचं पाणी भरायचं बाकी आहे आणि इकडचं आवरायचं बाकी आहे सगळंच। आणि घर तर पूर्णच आवरायचं बाकी आहे। आणि हे रोज सकाळचं काम आहे आपलं बायकांचं। सकाळी उठा, टिफिन बनवा, परत घराची क्लिनिंग करायला सुरुवात करा, म्हणजे आवरावर करायला सुरुवात करा, हे रोज सकाळचं काम आहे आपलं। तर असो, चला, तर मला आवरावर तर करायची आहे, कारण तर ते 2 महारथी माझे झोपले, ती उठल्यानंतर मग आवरावर करायला घेते। तोपर्यंत ना किचनचं बाकीचं आवरून घेते। तर आता ना सकाळचे 10 वाजलेत परत। आणि आता ना अद्विक आणि शिवांश दोघेही उठले बघा। अद्विक खाली खेळत आहे, शिवांश वर तिकडे खेळत आहे। गॅलरीतून ऊन येतं तर ते गादीनं थोडीशी बाळाने ओली केली तर तिकडे ठेवली आहे मी। तर बाकीची तर सगळी आवरावर झाली, म्हणजे झाडू वगैरे मारून झालाय घराला। पिण्याचं पाणी आलं होतं तर पाणी भरलं, तो पाईप काढायचा बाकी आहे। तर आता हे उठले, ब्रश वगैरे करून झाले शिवांशचं, तर त्याला ना थोडंसं ॲपल देते खायला, जेवण करायला थोडासा वेळ आहे म्हणून। चला मग याला देते ॲपल। तर आता शिवांशला आणि अद्विकला ॲपल दिलाय। अद्विक बसलाय खाली आणि शिवांश बसलाय वरती खायला। पूर्ण फिनिश करून टाकायचं, हां ठीक आहे। चला आता ते दोघेही खाते, तोपर्यंत मी इकडेचे भांडे वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर बोलते। तर आता ना घरातले सगळे काम आवरून झाले, भांडी पण घासून घेतली, जाळीमध्ये ठेवून दिली, झाडू पोछा सगळा झालाय। आणि इकडे ना कुकर लावून दिले मी गॅसवरती, वरण भात लावून दिले। तो तर सकाळ संध्याकाळ लावावाच लागतो अद्विकमुळे। आणि मुलं आता खेळत आहेत बघा, इकडे अद्विक आणि शिवांश खेळत आहेत, दोघांच्या मस्त्या चालू आहे बघा। इथे फ्रेश व्हायच्या आधी आज मिरचीचे देठं काढून घेते, कारण तर मिरच्या तिखट असतात आणि त्याची धूळ अंगावरती उडते, मग ठसका येतो कपड्यांचा। त्याच्यामुळे अंघोळीच्या आधी ते मिरच्या क्लीन करून घेते आणि त्यानंतर टेरेसवरती जाऊन परत त्या सुकायला ठेवून देते। आज शिवांश खूप जोराने होते, ते हळूहळू खेळ, हळू खेळ। तर आता ना बाळाला झोपून दिले पाळण्यामध्ये, शिवांश जेवण करतात। मग म्हटलं की आता बाळ झोपले तोपर्यंत ना मिरच्याचे देठं काढून घालू, मिरच्या निवडून झालं तर म्हणून आता ना निवडायला बसले मिरच्या इथे गॅलरीमध्ये। 1 किलोच मिरच्या, पण याला ना याचे देठं काढायला बराच वेळ लागतो। काल मी ह्या मिरच्या सुकवून घेतल्या होत्या उन्हामध्ये, तर बऱ्यापैकी सुकल्या आहे। आता ना आज परत देठं काढल्यानंतर परत सुकवून घेतलं, मिरची पावडरनं चांगला बनवून तयार केली। चला बाळ उठायच्या आधी मी मिरचीचे पटापट देठं काढून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी। आलो आम्ही टेरेसवरती आणि इकडे टाकलेत मी सुकायला मिरच्या, हे बघा इथे मिरच्या पण टाकले आणि थोडेसे ना मिरचीच्या बिया आहेत। तर चला मग आता ना खाली जाते, खाली गेल्यानंतर बोलते तुमच्याशी। मिरची साफ करून झाली, देठं काढून वरती टेरेसवरती नेऊन टाकून दिले उन्हामध्ये। तर आता ना
मस्त आम्ही फ्रेश झालो, मी पण फ्रेश झाले, अद्विकला पण फ्रेश केलाय. अद्विकची थोडी चिडचिड चालू आहे. आणि इकडे बघा शिवांश पण फ्रेश झालाय, तर त्याला आता परत ॲपल खायचंय. जेवण केलंय बरं का त्याने, तरीही त्याला ॲपल खायचंय. परत त्याला ना एक थोडंसं ॲपल कट करून देते. आणि आता अद्विकची चालू आहे चिडचिड. झोपेतून उठला, जेवण फ्रेश केलं आणि जेवण पण चाललं त्याला. आणि आता मी पण फ्रेश झाले, तर मी पण आता थोडंसं जेवण करते आणि थोडा वेळ ना मुलांसोबत खेळते, त्यांना झोपवते. तर चला मग आता भेटू आपण चहाच्या टायमावर. आता 4:30 वाजले संध्याकाळचे. दुपारी 2 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून झालं, खाऊन पिऊन झालं. आणि मग मुलांसोबत खेळले. शिवांश पण झोपला नाही आणि अद्विकही झोपत नव्हता, कारण तर सकाळी तो उशिरा उठला. मग 2 वाजता नंतर मग आतापर्यंत खेळवत बसले. मी वाट बघत होते, हा झोपणार, पण हा काही झोपत नव्हता. आता काय केलं, याला घेऊ फिरले. मस्त घरात फिरत आहे मी याला घेऊन, म्हणजे असा तरी झोपेल या उद्देशाने नाही, तो चिडचिड करत होता म्हणून त्याला घेऊन फिरले. तर तो बघा खांद्यावरती मान टाकून झोपला, मस्त झोपला. जसा अशी मान टाकली त्याने तसा झोपला. तर चला आता ना अद्विक झोपलाय, त्याला ना मी आता पाण्यात टाकते. ऊन भरपूर आहे, उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली. तर आता ना संध्याकाळचे 6 वाजले आहेत मला, आणि संध्याकाळचे कामं आवरून घेतले. आणि त्यानंतर ना मी इकडे ठेवलाय चहा. बघा संध्याकाळ झाली, चहाचा टाईम झाला की मग पाहिजेच चहा. तर मग म्हटलं थोडासा चहा घेऊन घ्यावा. तर मी आता माझ्यासाठी चहा ठेवलाय. तर चला पटकन चहा पिते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. खेळ बरं दादासोबत अजून नाही जात. जा हळूहळू. चला तर मग आधी चहा पिऊन घेते, त्यानंतर मग मिरची पावडर करते. आता नाही आपल्या मिरच्या मस्त कडक वाढून तयार आहे. आणि आता मी बनवते आज मिरची पावडर. इतक्या दिवसानंतर मला आज वेळ मिळाला मिरची पावडर बनवायला, कारण त्यांना मिरच्याचे देठं काढायलाच भरपूर वेळ लागते. आणि यामध्ये ना त्या छोट्या प्लेटमध्ये मिरच्या पण आहेत, ज्या खाली उरलेल्या होत्या ना त्या मिरच्या आहेत, प्लस यामध्ये बिया पण आहेत. तर सगळ्यात शेवटी ना बिया पण मी वाटून घेणार आहे. मी बिया फेकत नाही, बिया पण त्यात वाटून घेत असते. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. चहा वगैरे मस्त पिऊन झाला, आता एनर्जी आली परत काम करायला. तर पहिल्यांदा ज्या मिरच्या घेतल्या होत्या ना वाटायला, तर त्या वाटून झाल्या. टाकते. तर चला त्या असंच ना सगळा मी मिरची पावडर तयार करून घेते, आणि त्यानंतर सगळा तयार झाला की त्यानंतर दाखवते तुम्हाला. तर आता ना सगळ्या मिरच्या वाटून झाल्या, आणि त्याचा मिरची पावडर तयार करून या पातेल्यावर म्हणजे कढईमध्ये ठेवलाय. थोड्याशा मिरच्या उरल्या होत्या, तर त्या याच्यात घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि जे मिरच्यांचं बी होतं ना, तर त्यामध्ये थोडासा कचरा आणि थोडीशी ना माती होती, तर ती निवडायला भरपूर वेळ लागला. तर आता ती निवडून पण झाली. आता हे ना सगळे एकत्र करते, मी वाटून घेते चांगल्या. चला तर मग आता हे सगळं वाटून घेते. जे शेवटचं होतं ना मिरच्या आणि बिया, त्या सगळ्या वाटून घेतल्या. या पावडरमध्ये आणि या पावडरमध्ये फरक आहे, हा लाल आहे आणि हा थोडासा पिवळसर आहे, कारण यामध्ये जास्त बिया आहे. तर हे बघा आपला मिरची पावडर तयार आहे. असा बारीक झालाय, मस्त बारीक होतो. आणि इकडे बघा हे आपण मिक्सरमध्ये वाटून ठेवलाय ना, हे आहे बियांचा पावडर. बिया जास्त आहे याच्यामध्ये, मिरच्या कमी आहे, तर म्हणून हा थोडासा पिवळसर आहे आणि हा लाल आहे. तर चला मग आपण पूर्ण 1 किलोचा मिरची पावडर तयार आहे. आता मिरची पावडर माझा तयार आहे, आणि सोबत बिया वगैरे आणि मिरच्या वगैरे ज्या मी एकत्र वाटून घेतल्या तो पण तयार आहे. तर हा सगळा मिक्स करून देते. भरताना मिक्स करून घेते, तोपर्यंत थंड व्हायला ठेवते. आता सध्या गरमच आहे. तर चला गॅस मोठ्यावरती मिरची पावडर सांडलेला आहे, तो क्लीन करते. सोबत कपडे सुद्धा बदलवून घेते, कारण तर मिरची पावडर वाटल्यानंतर अंगावरती काही ना काहीतरी उडतं, तर बाळाला वगैरे घ्यावं लागतं. म्हणून मग आता सगळं चांगलं क्लीन करते. इकडचं क्लीन करते. मिक्सरवरती उडलेलं आहे, वाटतो तेव्हा उडतंच, तर थोडं मिक्सर पण पुसून घेते. हाती लागलं ठेवल्या याच्यावर धूळ बसते. तर चला आपला मिरची पावडर तर तयार झालेला आहे. आणि इकडे गॅस वरती सांडला होता, तो पण क्लीन करून झाला. आणि मी टी शर्ट बदलून घेतलं पहिले, कारण तर बाळाला घ्यावं लागतं आणि नकळत उडून पण जातं. मिरची पावडर एक तर उडतेच. तर स्वयंपाकामध्ये आता काय करते, तर वरण भात करते बाळामुळे, आणि चपात्या करते मिस्टरांसाठी आणि शिवांसाठी. माझ्यासाठी भाकर करणार आहे आणि भरल्या वांग्याची भाजी करणार आहे. स्वयंपाकाला सुरुवात केली, पण मला कळी लागणार आहे भाजी करायला. तर हा मिरची पावडर आता मी भरून घेते.
करायचं आहे. हो, ते मागून आपण वाटलेला आहे ना बियांचा पावडर, तर तो चांगला आता मिक्स करून घ्यायचा. आता 10 महिने बघण्याची गरज नाही. चला, मिरची पावडर भरून घेतला डब्यामध्ये, झाकण लावून घेतलं आणि ठेवून घेतली. तर आता ना मिस्टर पण आल्यात ऑफिसमधून आणि ते आता फ्रेश होऊन बसले. चला मग आता ना स्वयंपाक सगळा झालाय बघा. मस्त भरले वांग्याची भाजी झाली. भरल्या वांग्याची भाजी पण शिजून तयार आहे. भाकर मी माझ्यासाठी भाकर केली, तर भाकर पण शिजून तयार आहे. इकडे चपात्या पण झाल्या, भात पण झालाय आणि वरण पण झालंय. तर चला मग आता आम्ही जेवण करायला बसतो. तर हे बघा वांग्याची भाजी मस्त दरीवाली आणि त्यानंतर भाकर. हे बघा ज्वारीची भाकर. चला तर बघा आम्ही जेवण करतो. शिवांश पण बसलाय, सगळेजण आम्ही जेवण करायला बसलो. जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर बघा मस्त जेवण, वांग्याची भाजी आणि भाकर या जेवण करायला. चला तर मग आता ना मस्त जेवण करून झाले. भाकर आणि वांग्याची भाजी इतकी मस्त झाली होती. तर नेहमीप्रमाणे किचनची आवरावर झाली. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.